आज एक नवीन पदार्थ ट्राय केला। श्री स्वामी समर्थ, मी पूजा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करते। आशा आहे की तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल। स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत ही स्वामींचरणी प्रार्थना। आपल्या बायकांना सकाळची कामं काही चुकलेली असतात का? तर आजची माझी सुरुवात कामापासूनच झाली। छान असं अंगण लोटून घेतलं, घर स्वच्छ केलं, थोडंसं स्वतःकडेही लक्ष द्यायचं होतं म्हणून पटपट कामे आटपून घेतलीत। सकाळचं वातावरण किती छान असतं ना, थंडगार हवा, पक्ष्यांचा आवाज आणि तो उगवतेला सूर्य। बाहेरचं आवरून घेऊन घरात आले। आता झाडून काढायचं आहे म्हटल्यावर सोफा तरी पहिला स्वच्छ केला पाहिजे म्हणून पहिला सोफा कवर काढला आणि छान असं झटकून घेऊन परत सेट केलं। दिवसातील जास्त वेळ तर आपण सोफ्यावरच असतो, बाहेरून आलो सोफ्यावर बसलो, त्यामुळे सोफ्यावर अगदी जास्तच धूळ बसलेली असते, त्यामुळे रोज सकाळी झाडणं हे गरजेचंच असतं। आपल्या बायकांना कितीही कंटाळा आला तर घरातील कामं काही चुकलेली नाहीत, थोडीफार का होईना पण रोज ती केलीच पाहिजेत। आता तुम्ही म्हणाल ही तर सगळी घरातलीच कामे दाखवत आहे, नवीन काय असं दाखवते? तर मी शब्द देते, आज ना उद्या मी नक्की चांगले व्हिडिओ बनवायला नक्की शिकेन आणि छान असा कंटेंट तयार करेन, तुम्हालाही तो नक्की आवडेल। आता जर मी पूर्ण शिकून व्हिडिओ करायचं म्हटलं असतं तर मी खूप मागे पडले असते, मला धाडसही झालं नसतं। आज करू, उद्या करू, परवा करू असा हा वेळ निघूनच गेला असता, म्हणून मी धाडस केलं आणि हा पहिला व्हिडिओ मी शूट करून एडिट करून टाकायला लागले। आता घरातलं आवरल्यानंतर थोडं मी जिऱ्याचं पाणी आणि सीड्स आणि डेट्स थोडे सोबत घेतले। सीड्स म्हणजे काय? भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि थोडे डेट्स मी घेतलेत, म्हणजे खजूर। या बिया स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहेत, मासिक धर्म सुधारतो या बियांनी। मिनटं शांत बसून पाणी आणि ते सीड्स खाऊन घेतले। आपण गृहिणी आहोत म्हणून घरात काहीतरी थोडंफार वाचवायचं काम आपण करतोच, तसंच मीही केलं। थोडी शाई तूप काढण्यासाठी साठवून ठेवली आणि घरातल्या बाकीच्या मंडळींसाठी चहाही ठेवला। मीही घेतला बरं का थोडा चहा। एकदम सवय सुटली जात नाही, हळूहळू मी नक्की प्रयत्न करेन। मग काय, देवपूजा केली। हो माहिती आहे, खाऊन मी देवपूजा करते, पण काय करणार, मला सवयच आहे ती। देवाने आपल्याला कधी म्हणलंय का बाबा तू उपाशी राहूनच मला कर? देवाला आपले मन शुद्ध असले तर देवाला कशीही प्रार्थना आपली पोचतेच। आणि खरं सांगू का, देवाने मला खूप काही दिलेलं आहे। मी स्वामींवर अफाट विश्वास ठेवते, कारण मला आज जे काय मिळालं आहे, जे काय माझं आयुष्य आहे ते फक्त स्वामींमुळे आहे। मग नामजप केला, मुजरा केला आणि माझी प्रार्थना पूर्ण केली। पूजा पूर्ण झाल्यावर आम्ही दोघींनी म्हणजे मी आणि सासूबाईंनी नाश्ता करून घेतला। मग काय, जेवणाचीही तशीच लागोपाठ तयारी करून घेतली। मुळ्याची भाजी, भाकरी, भात आणि वांग्याची आमटी असा छान असा बेत होता। आता तुम्ही म्हणाल गॅसवर भाकरी भाजू नये, पण काय करणार, सवय आहे माझी, तर तव्यात भाकरी फुगतच नाही। आता गॅससाठी काय हाल होत आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे, त्यासाठीच आम्ही दोघी गेलो होतो बाहेर। मग येताना काय डिझर्ट घेऊया म्हटलं। तुम्ही ट्राय केलंय का हे नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक पण करा।